आपण नवीन वर्षामध्ये काही विशेष संकल्प करतो असं आपण ठरवतो, परंतु ह्या संकल्प करताना ह्या संकल्पामध्ये आपण काही गोष्टी ठरवतो, त्याचप्रमाणे ते काही दिवसानंतर विसरून पण जाण्याचा आपल्याला. नमस्कार, मी प्रोग्रेस वेलफेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो. माझ्यासोबत आमच्या संस्थेचे खजिनदार प्रशांत चरपे पण माझ्यासोबत बसलेले आहेत. महोदय, मी इथे बसलो आहे. ह्या ठिकाणा हे समर्थ रेस्टॉरंट आहे. इथे समोर नाशिक महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय राजीव गांधी भवन, टिळकवाडी, शरणपूर रोड आहे. इथे आजूबाजूला शॉपिंग सेंटर, शिकणाऱ्या मुलांचं हॉस्टेल वगैरे आहे. तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आमच्या संस्थेच्या वतीने आपल्याला हे वर्ष सुखसमृद्धी, निरामय आरोग्य आणि भरभराटीचे जावो. तसेच आपण नवीन वर्षामध्ये काही विशेष संकल्प करतो असं आपण ठरवतो, परंतु ह्या संकल्प करताना ह्या संकल्पामध्ये आपण काही गोष्टी ठरवतो, त्याचप्रमाणे ते काही दिवसानंतर विसरून पण जाण्याचा आपल्याला म्हणजे अडथळा किंवा विसरून पण जातो आपण. काही संभवपणा अडचणी निर्माण होतात. कधी मग आपल्याला दुःखद घटना घडतात, कधी आपण आजारी पडतो किंवा आपल्यामध्ये कुठल्या कामामध्ये व्यत्यय आला की आपल्या संकल्पाला खीळ बसल्यासारखा होतो. अशा वेळेस आपण मागचा केलेला संकल्प किंवा आपल्याला करायचं असलेलं काम जर पूर्ण करायचं असेल तर कुठल्याही गोष्टीतनं बाहेर पडल्यानंतर आपण मागे काय ठरवलं किंवा आपल्या मनात काय आहे या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. हा विचार पुन्हा आठवल्यानंतर आपल्याला जे करायचं काम आहे त्याची आठवण केल्यानंतर आपण त्याचं नियोजन करून त्या कामाला परत मार्गाला लागायचं आहे. म्हणजे त्या कामाच्या मार्गाला लागल्यानंतर तो केलेला संकल्प सिद्धीत जरी नाही गेला तरी पण तो संकल्प आपल्याकडून त्या मार्गी लागल्याचा एक भाग होतो. धन्यवाद. बघू बरं कसं